हॅलो नमस्कार. तुमच्या सर्वांचं नूतन रेसिपीजमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी आपल्याला दाखवणार आहे मस्तपैकी सुरमई फिश करी आणि सुरमई फिश फ्राय दाखवणार आहे, मच्छी फ्राय दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी हे घेतली आहे सुरमई, एक मोठी सुरमई घेतली, त्याचे असे पीस केले आहेत आणि हे त्याचे जे शेपटीचा भाग असतो आणि जे थोडे नरम झालेले पीस असतात ते मी बाजूला काढून ठेवले. त्याला ते ह्याचा मी रस्सा करणार आहे. तर ह्याला मी हळद, मीठ आणि जे हे कोकमाचा रस, जे आपला कोकम असतो त्या कोकमाचा रस लावला आहे. तुम्ही याला लिंबू पण लावू शकता. मॅरिनेट करायसाठी तुम्ही हे लिंबाचा रस पण लावू शकता. तर मी एक तास ठेवलं आहे मॅरिनेट करून. आणि ह्या ग्रेव्हीची फिश मी बाजूला काढली आहे. ज्याची शेपटीचा भाग आहे आणि जो डोक्याचा भाग असतो आणि जे नरम झाले आहेत ना ते मी फिश बाजूला काढून ठेवले ग्रेव्हीसाठी. ह्याला पण मी हळद, मीठ आणि कोकमाचा रस, हा कोकमाचा रस मी लावून ठेवलेला आहे. 1 तास झाला मॅरिनेट करून ठेवलेला आहे मी दोन्ही फिशला. आणि आता आपण त्या दोन प्रकारचे मी पेस्ट करणार आहे. मी हे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, 50 ग्राम जे लाल मिरच्या आहेत त्या मी 1 तासापूर्वी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या. त्याला मी आता हे मिक्सरमध्ये घेते. तिखट तुम्हाला कमी जास्त कसं पाहिजे ते तसं तुम्ही हे घेऊ शकता. पण कसं नॉनव्हेज म्हटलं आणि फिश आणि चिकन वगैरे असेल तर त्याला झणझणीतच पाहिजे, थोडं तिखट असंच स्पायसी. तर आता मी ह्या मिरच्याची पेस्ट करून घेते आहे आणि ह्याच्यातच मी हे जे मिरच्या भिजवल्या आहेत तेच पाणी मी ॲड करते आहे थोडंसं. हे एक पेस्ट झाली. आता मी ही दुसरी पेस्ट करते आहे ग्रेव्हीसाठी. आता मी ही तुम्हाला फिश करी बनवायची त्याची पेस्ट दाखवते आहे. तर फिश करीसाठी लागणार आहे ओलं खोबरं घेतलं आहे मी, फ्रेश कोकोनट. त्याला मी असे पीस करून घेतले आहे. तुमच्याकडे जर विळी असेल तर विळीने पण करून घेऊ शकता, किसून घेऊ शकता. पण काही लोकांकडे विळी नसते म्हणून मी हे तुकडे करून दाखवले आहेत. तर मी हे अर्धा बाउल भरून मी हे ओलं खोबरं फ्रेश कोकोनट घेतलेलं आहे. लसूण आणि आलं घेतलं आहे. लसूणचे मी 15 पाकळ्या घेतल्या आहेत, 12 ते 15 पाकळ्या लसणाच्या. आणि हे एवढं आलं घेतलेलं आहे मी. ही थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. हा एक मीडियम साईज कांदा आहे, तो मी असा उभा स्लाइस करून घेतलेला आहे. आणि हे आहे त्रिफळा म्हणतात ह्याला. तर हे त्रिफळा तुम्हाला कोणत्या पण मसाल्याच्या दुकानात इझिली अवेलेबल होऊ शकतं. किंवा जिथे आपण फिश मार्केट असतं, फिश मार्केटच्या बाजूला जे मसाल्याचं दुकान असतं तिथे पण तुम्हाला हे मिळू शकेल. आणि जर नाही मिळालं, नाही ॲड केलं तरी पण चालेल. पण जर अवेलेबल झालं, तुम्हाला मिळालं तर नक्की ॲड करा, त्याची टेस्ट खूप छान लागते. आणि हे मी घेतले आहे धणे घेतले आहेत. 1 मोठा चमचा पण धणे घेतला आहे. आणि एक मी छोटा साईजचा हा टॉमॅटो घेतलेला आहे. ह्याच्याने त्याचे टेस्ट आणि कलर खूप छान लागतो म्हणून मी टॉमॅटो ॲड केला. तुम्हाला जर नसेल ॲड करायचा तरी पण चालेल. तर आपण आता ह्याची पेस्ट करून घेऊया. आणि एकदम फाईन पेस्ट करायची आहे, एकदम बारीक वाटायचं आहे, तरच तुमच्या फिशला छान चव येईल. ह्याच्यात आपण थोडंसं पाणी ॲड करूया. जर लागलं तर आणखी ॲड करू शकतो, पण एकदम पाणी नाही ॲड करायचं. आता मी हे जे लाल मिरच्या भिजवल्या होत्या ना त्याचंच पाणी मी ॲड करते आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेगळं पाणी पण घेऊ शकता. आणि तिखट तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही ॲड करू शकता. तुम्ही याच्यात जर तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची पण तुम्ही ॲड करू शकता. चला आता मी याची पेस्ट करून घेते आहे. तर आपल्या दोन्ही पेस्ट तयार आहे. तर आधी आपण फिश करी करूया. तर आता आपण गॅसकडे जाऊया. आता ग्रेव्हीसाठी मी तेल गरम करत ठेवलं आहे. 2 मोठे चमचे मी तेल घेतलं आहे. मी याच्यात आता हे राई टाकते आहे, मोहरी टाकली आणि हे जिरं टाकलं आहे. तुम्हाला जर फिश करीमध्ये मोहरी आणि जिरं नसेल चालेल तर नाही ॲड केलं तरी पण चालेल. मला आवडतं म्हणून मी ॲड केलं आहे. आणि मी कढीपत्ता ॲड करते आहे. थोडं मी हिंग टाकलं आहे. आता आपण जी लाल पेस्ट बनवली आहे ती मी थोडी ॲड करते आहे यामध्ये. मी 2 चमचे ॲड केली आहे. तुम्हाला जसं तिखट लागतं तसं तुम्ही ॲड करू शकता. मी आता छोटासा कांदा आहे तो मी ॲड केला आहे, बारीक चिरलेला.
कांदा आणि लाल मिरचीची पेस्ट व्यवस्थित परतून घेऊया. आपण जे लाल मिरचीची पेस्ट ॲड केली आहे ती व्यवस्थित शिजली पाहिजे. छान असं तेल सुटलं, ऑइल सेपरेट झालं की मग आपण ग्रीन पेस्ट ॲड करूया. अर्धा चमचा मी हळद ॲड करते आहे. 1 चमचा गरम मसाला पावडर. आणि जर तुम्हाला आणखी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर ॲड करू शकता. मी अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर ॲड करते आहे. कारण आपण ऑलरेडी लाल मिरचीची पेस्ट ॲड केली आहे. पण जर आणखी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही आणखी लाल मिरची पावडर ॲड करू शकता. आता मसाला आपण चांगला परतून घेऊया. चला, आपला मसाला छान परतला आहे. आता आपण जी ही पेस्ट केली आहे कांदा खोबरं ती मी ॲड करते आहे. आपण चांगली व्यवस्थित परतून घेऊया. आता ही पेस्ट मी झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घेते आहे. आता आपण चेक करूया. मी आता ह्याच्यात मीठ ॲड करते चवीप्रमाणे. मी फिशला सुद्धा मीठ लावलं होतं म्हणून मग त्या चवीप्रमाणे मी ॲड करते. तुम्हाला जर आणखी लाल ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही कोथिंबीर नाही ॲड केली तरी चालेल. कारण कोथिंबीरने थोडासा ग्रीन कलर येतो. पण आम्हाला टेस्ट आवडतं कोथिंबीरचा म्हणून मी ॲड केली आहे. जर कोथिंबीर नाही ॲड केली तर छान असा लाल कलर येतो ग्रेव्हीचा. आता मी याच्यात ही फिश मॅरिनेट केलेली आहे ती मी ॲड करते आहे. या मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि ते मी आता ग्रेव्हीमध्ये ओतते. तुम्हाला ग्रेव्ही तुमची किती पातळ किंवा किती थिक पाहिजे तसं तुम्ही ॲड करू शकता पाणी. जर जास्त तुम्हाला पातळ पाहिजे असेल थोडं आणखी पाणी ॲड करा. आणि मीडियम कन्सिस्टन्सीचं पाहिजे असेल तर थोडंसं पाणी तुम्ही ॲड करा. आता मी झाकण ठेवते आणि फिशला मी कमीत कमी 3 ते 4 मिनिटं आणखी शिजू देते. आता आपली ग्रेव्ही कुक होते आहे तोपर्यंत आपण फिश फ्रायची तयारी करूया. आता ह्या फिशमध्ये मी जे लाल मिरचीची चटणी बनवली होती ती मी लावते आहे. तुम्हाला जर लाल मिरचीची चटणी नसेल लावायची असेल तर तुम्ही जे लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर ते पण लावू शकता. पण मी ह्याच्याने टेस्ट खूप छान येतो म्हणून मी हे लाल मिरचीची पावडर लावली आहे. आता आपल्या सर्व फिशला व्यवस्थित आपली लाल मिरची पेस्ट लावली गेलेली आहे. ती आपण आता 5 ते 10 मिनटं मुरवत ठेवूया. 5 ते 10 मिनटं आपण मॅरिनेट करत ठेवूया. आपण आपल्या फिशला कोट करण्यासाठी वरती आपण लावतो रवा आणि तांदळाचं ते बनवूया. मी त्याच्यात हे अर्धा बाउल रवा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 ते 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. आधी आपण थोडंसंच घेऊया, नंतर जर लागेल तर मग बाकी परत घेता येईल. ह्याच्यात मी चिमूटभर मीठ ॲड करते म्हणजे वरचं खाताना आपल्याला वरचं अळणी नाही लागणार म्हणून मीठ ॲड केलं आहे. आणि ही थोडीशी लाल मिरची पावडर ॲड केली आहे. आता आपण गॅसकडे जाऊया.
चला आता बघूया, आपण चेक करूया. एका बाजूने आपली सुरमई छान अशी कुरकुरीत झाली आहे. तर दुसऱ्या बाजूने पण आपण कुरकुरीत होईपर्यंत, छान असं क्रिस्पी होईपर्यंत आपण शिजवूया. आपण लो टू मीडियम फ्लेमवर शिजवायचं आहे, फास्ट गॅस नाही करायचा आहे. हे बघा, आपली फिश आता खालून पण छान अशी मस्त लाल झाली, कुरकुरीत झाली आहे. तर आपण आता तिला काढून घेऊया. तेल आपण असं निथळून घेऊया. जे तेल जास्त असेल तर आपण असं स्ट्रेन करून घ्यायचं. आता ह्याच पद्धतीप्रमाणे मी बाकीच्या पण सुरमई फ्राय करून घेते आहे. हे बघा, आता आपली मस्तपैकी फिश करी तयार झाली आहे. मी याला 5 मिनिटं गॅसवर शिजवून घेतलं होतं. तुम्हाला जेवढं थिकनेस पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता आपण ही फिश करी बाउलमध्ये एका काढूया. आता ही आपली मस्त फिश करी तयार आहे. आणि हे आपले छान कुरकुरीत क्रिस्पी असे मस्त फिश फ्राय पण तयार झाले आहे सुरमई. हे बघा, आता आपली फिश मस्तपैकी झालेली आहेत. छान आधी आतपर्यंत शिजलेले आहेत, मस्त आधी कुरकुरीत आणि क्रिस्पी झाले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आपण फिश थाळी पण तयार झालेली आहे. आता ही मस्तपैकी फिश थाळी आहे. आपण फिश थाळी पण बघूया. आणि ही आता आपली फिशची ग्रेव्ही. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे मी जी पण रेसिपी अपलोड करेल त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. थँक्यू.